यंदाची विधानसभा निवडणूक प्रत्येक राजकीय पक्षासाठी अटीतटीची लढाई आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सुद्धा आधीपासून या निवडणुकीची तयारी केली आहे. आपल्यासोबत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आहेत. सर, निवडणूक लागण्या आधीपासून तुम्ही महाराष्ट्राचे दौरे करताय, ठिकठिकाणी जाताय. ही निवडणूक मतदारांनी हातात घेतली आहे, असं अनेकांना वाटतंय. तुम्हाला काय सेन्स झालेला आहे? काय जज झालेलं आहे? अ, गेल्या 5 वर्षामध्ये जे महाराष्ट्रामध्ये राजकारण झालं, ते मला अ, जे जाणवतंय त्याप्रमाणे लोकं याच्यावरती भयंकर चिडलेले आहेत. आणि लोकांमध्ये त्या प्रकारचा त्याप्रती एक राग मनामध्ये आहे. आणि ज्या राजकीय पक्षांनी सगळ्यांनी ज्यांच्यावरती विश्वास ठेवून लोकांनी मतदान केलं, ते मत त्यांचं गेलं कुठे? म्हणजे ज्या पक्षाला आम्ही केलं, तो पक्ष दुसऱ्या पक्षांबरोबर जाऊन बसले. ज्यांच्या विरोधात मग हे नको म्हणून आम्ही तुम्हाला मतदान केलं, कळलं का? आणि तुम्ही जाऊन त्यांच्यावर जाऊन बसलात. मला असं वाटतं महाराष्ट्राच्या काय देशाच्या राजकारणामध्ये म्हणजे आजपर्यंत असं कधी इथपर्यंत कधी वेळ नव्हती आली, की सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष आणि नंतर ते एकमेकात एकत्र येतात आणि वेगळे होतात आणि त्यातला एक वेगळा पक्ष वेगळीकडे राहतो, दुसरा पक्ष त्यांच्यावर जातो. असं कधी बघितलेलंच नाही. आणि हे लोकांना गृहीत धरणं आहे. जनतेला गृहीत धरणं आहे, की तुम्ही तुमचं मतदानाचं काम करत जा. आम्ही नंतर आमचं बघत जाऊ. पण हे लोकांना गृहीत धरत असताना भाजपनी एकनाथ शिंदेंना सोबत घेतलं, तेही लोकांना आवडलं की नाही आवडलं. अजित पवारांना घेतलं, ते तर बिलकुल आवडलं नाही, ते दिसूनही आलं. अजित पवारांना घेतलं हे तर भारतीय जनता पक्षातल्याही लोकांना नाही आवडलं. बरोबर आहे ना. तो मुद्दा असा आहे की आता हे त्यांनाही आवडलेलं नाही. अशा वेळी एक ठाकरे कोणीतरी भाजपच्या जवळ जात आहेत, अशी कुणकुण चित्र दिसता एकनाथ शिंदे जाणीवपूर्वक तुम्हाला विरोध करतायत किंवा तुमच्या विरोधात बोलतायत असं वाटतं? नाही म्हणजे मला काय बोलतात मी काही मग मी ना खरं सांगू तुम्हाला या सगळ्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये ना मी कुठची चॅनल्सही पाहिलेली नाही आणि वर्तमानपत्रही पाहिलेली नाहीयेत. नाही, ज्या पद्धतीने त्यांनी इथे माहीममध्ये उमेदवार दिला अमितच्या नाही पण त्यावर विरोधात हे किंवा बघा, एकूणच तुमच्या विरोधात जिथं जिथं तुम्ही आहात तिथे त्यांचेही उमेदवार आहेत. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. माझी काही युती नाहीये ना. मी स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार हे मी तुम्हाला अगोदरपासून सांगत होतो ना. त्याच्यामुळे त्यांच्या जागी माझे उमेदवार असणं आणि माझ्या जागी त्यांचे उमेदवार असणं हे स्वाभाविक आहे. आज अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत. तिकडे माझे पण उमेदवार आहेत. मुंबईमध्ये 25 जागा मनसे लढते आहे. 36 जागांवर विचार का नाही झाला? काही ठिकाणी आमच्या लोकांनी आम्हाला सांगितलं, की आमची तशी तयारी नाहीये. आणि जर समजा मानसिकदृष्ट्या जर तयारी नसेल ना काही लोकांची, तर तिथे लढवण्यात काही पॉइंट नाही ना. काय हशील त्याच्यात? विनाकारण आपण तिकडे वेळ खर्च करायचा, सगळ्याच गोष्टी खर्च करायच्या. मला असं वाटतं मग आम्ही काय करतो, मग तिथली जी टीम असते ना, तिथले जे लोकं असतात, तिथलं कॅडर असतं, ते दुसऱ्या मतदारसंघामध्ये फिरवतो आम्ही. पण भाजपनी नेहमी उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं की आम्ही छोटे भाऊ, उद्धव ठाकरे मोठा भाऊ. हं. पण ज्या पद्धतीने नंतर सगळी समीकरणं बदलली, तर भाजप एकदम मोठ्या भाऊच्या रोलमध्ये गेला. तेव्हा आता कुठेतरी त्यांनी उद्धव ठाकरेला कमी करायचं ठरवलेलं आहे, केलंच आहे. तर तुम्हाला वापर करून तुम्हालाही तसंच नाही, नाही. ट्रीटमेंट देईल भाजप? माझा मी असा वापर-बिपर करू देणार नाही, एक तर मुळात पहिली गोष्ट म्हणजे. आणि हा विषय वापराचा नाहीये. हे मोठा भाऊ, छोटा भाऊ हे काय याला काय म्हणजे उद्धव ठाकरेंना वाऱ्यावर सोडलं तसंच उद्या चालून नाही, नाही तुम्हालाही ते प्रश्न मी करतील तर? वाऱ्यावर नाही सोडलं. उद्धव ठाकरेंनी मला असं वाटतं, की आयत्या वेळेला भाजपला वाऱ्यावर सोडलं. अच्छा. तुमच्या हातामध्ये बहुमत आलं असताना तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर चर्चा करत राहिलात. तुमच्या गळ्यामध्ये मुख्यमंत्री पदाची माळ बसावी, घालावी, कळलं का? याच्यासाठी वाटेल त्या प्रतारणा तुम्ही करायच्या आणि त्याच्यानंतर तुम्ही सांगायचं, की वाऱ्यावर सोडलं. ह्याच्यात वाऱ्यावर काय सोडलं? त्यात काय वाऱ्यावर सोडलं? सर, हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही कसा विचार करता, की जेव्हा उद्धव ठाकरेंना असं वाटलं, की आपण काँग्रेसबरोबर जावं आणि आपण भाजपची साथ सोडावी. म्हणजे बहुमत मिळालेलं असताना निवडणूकपूर्व युतीमध्ये मला असं वाटतं, मी माझ्या गुढीपाडव्याच्या सभेमध्ये मी मागे पण हा विषय बोललो होतो. तुम्ही जो आता मुद्दा मांडला, तुम्ही कसा विचार करता, की एखादा दूरदृष्टीचा नेता असता आणि हा विचार नसता का केला, की आपण निवडणूकपूर्व युती करून भाजपबरोबर आता मॅन्डेट किंवा जनमत मिळवलंय, आपलं सरकार येतंय. तर ते सोडून काँग्रेसबरोबर जा.
आणि काँग्रेसनं सुद्धा नाही, शिवसेनेबरोबर येणे. कसं आहे, तो सगळा स्वार्थी विचार आहे तो, की मला मुख्यमंत्री करा, हा त्यामागचा स्वार्थी विचार आहे. त्याच्यामध्ये लोकांच्या मताला किंमत नाहीये. मी मागे पण म्हटलं होतं ना, की ते 4 भिंतीमध्ये तुम्ही आणि अमित शहाची बैठक झाली आणि तुम्ही म्हणताय, की तिथे आमचं 2.5 वर्षाचं ठरलं. ते म्हणतात, की नाही ठरलं. बरोबर आहे. आपण हा विषय बाजूला काढू, कारण दोघेच माणसं होती. नरेंद्र मोदींच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे व्यासपीठावरती बसले असताना नरेंद्र मोदी म्हणाले, आमचा पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. अमित शहाच्या सभेमध्ये व्यासपीठावरती उद्धव ठाकरे बसले असताना अमित शहा म्हणाले, आमचा पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आक्षेप का नाही घेतला? तेव्हाच का नाही तुम्ही सांगितलं ते आपलं 2.5 वर्षाचं ठरलं होतं, त्याच्यामध्ये तुम्ही हे पण का नाही बोलत आहात? किंवा 2.5 वर्ष आमचे देवेंद्र फडणवीस असेल आणि 2.5 वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल, असा आक्षेप का नाही घेतला? तुम्ही रिझल्ट लागल्यावरती जेव्हा तुमच्या लक्षात आलं, की आपल्याशिवाय ह्यांची सत्ता बसत नाही, तेव्हा तुम्ही पिळायला सुरुवात केली. आणि मग हा 2.5 वर्षाचा फॉर्म्युला तुम्ही बाहेर काढलात. मुळात मला माहिती आहे त्याप्रमाणे, कारण मी त्यावेळेला होतो. ही गोष्ट 89 साली ठरली होती. आणि 89 साली माननीय बाळासाहेब होते, शिवसेनेचे नेते होते, भाजपाचे नेते होते. आणि तिथे असं ठरलं होतं, ज्याची जास्ती आमदार त्याचा मुख्यमंत्री. तेच पुढे चालत राहतं. हा फॉर्म्युलाच ठरला होता ना. 95 ते मला असं वाटतं 99. बरोबर आहे? मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. मनोहर जोशी मुख्यमंत्री गेल्यावरती नारायण राणे मुख्यमंत्री झाले. भाजपने दावा केला का? कारण ज्याचे जास्ती आमदार त्याचा मुख्यमंत्री, हे जर फॉर्म्युला ठरलेला आहे, तर तोच फॉर्म्युला मला असं वाटतं पुढे आला पाहिजे. तुम्ही तुमचे आमदार जास्ती आणा, तुमचा मुख्यमंत्री झाला असता. पण रिझल्ट लागल्यानंतर तुम्ही आम्ही 4 भिंतीमध्ये बसलो होतो आणि मग आमच्या खोलीमध्ये बसलो असताना त्यांनी 2.5 वर्षाचं आम्हाला सांगितलं. याला काही लॉजिक नाही हो. लोकांना थोडी माहिती होतं. राजसाहेब, तुम्ही एक खूप महत्वाची माहितीही देताय, की हा जो युती आणि आघाडीचा फॉर्म्युला ठरला, तो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या समोर समोर घडलंय. मी हे यासाठी विचारतो, की युतीचं सरकार आलं 95 ते 99 आणि नंतर 99ला आघाडीचं सरकार आलं. ते पहिल्यांदा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आलं. त्यांनी सुद्धा तोच फॉर्म्युला कंटिन्यू ठेवला. तसंच खातेवाटप हे कंटिन्यू केलं. ते 2004ला नंतर बदललं पवारांनी. पण युतीचाच फॉर्म्युला पुढे आघाडीने सुद्धा कॅरी फॉरवर्ड केला. तर तो जो फॉर्म्युला ठरला, बाळासाहेब ठाकरे असतील, प्रमोद महाजन असतील, या सर्वांनी मिळून, तेव्हा नेमका काय विचार झाला होता महाराष्ट्राविषयी? मला नाही कळलं. म्हणजे युतीचं सरकार पहिल्यांदा येत होतं हा, 95ला. महाराष्ट्राविषयी म्हणजे तेवढाच निकष होता का ज्याचे सत्तेचाच आमदार होता, जास्त की आपण सत्तेवर सत्ता येतोय तर काही वेगळं करताना. करायचं आहे महाराष्ट्रासाठी असं नाही, तेव्हा तर तो जाहीरनाम्यामध्ये सगळ्या गोष्टी होत्याच. कळलं का? आपण मला असं वाटतं जाहीरनामा आणि एथिक्स या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. एथिकली काय गोष्ट ठरली होती ती मी तुम्हाला सांगितली. कळलं का? मग ह्याच्यामध्ये वाईट वाटण्याचं कारण नाही. आता तुम्ही अनेकदा ना आपण चित्रपट बघतो. बरोबर आहे? आता चित्रपटामध्ये अनेकदा अ, खूप मोठे कलावंत असतात. मग प्रश्न पडतात, की बाबा पहिलं नाव कोणाचं टाकायचं? बरोबर आहे? मग त्याच्यावरचं त्यांनी काय सोल्युशन काढलं? आणि नाही. हा. एक तर अल्फाबेटिकली तुम्ही नावं आम्ही टाकू किंवा पहिल्यांदा अपियर कोण कोण होतं त्याप्रमाणे आम्ही नावं टाकू. बरोबर आहे? म्हणजे कोणाला वाईट वाटण्याचं कारण नाही. बरोबर आहे. तसा हा फॉर्म्युला ठरला, की ज्याचे जास्ती आमदार त्याचा मुख्यमंत्री. मग जर समजा 2019ला जर ज्याचे समजा भाजपचे आमदार जास्ती निवडून आले, मग उद्धवनी केवळ मुख्यमंत्री पद मिळावं म्हणून केवळ हे आणि केलं? केवळ आणि केवळ. कारण या तुमच्या बोलण्याला काही अर्थच नाहीये, की आमचं 4 भिंतीमध्ये बोलणं झालं होतं. कळलं का? आणि मग 4 भिंतीमधलं बोलणं हे तुम्ही रिझल्ट लागल्यावर का बाहेर काढलं? आधीच बोलायला हवं. तुम्ही आधी बोलायला पाहिजे होतं. तुम्ही त्यावेळेला दोन्ही व्यासपीठावरती तुम्ही बसला होता तिथे, तुमच्या समोर जर ती गोष्ट झाली आहे, तर तुम्ही सांगायला पाहिजे होतं ना, की बाबा आपलं काय ठरलं होतं? बरं, तुमच्या भाषणामधनं तुम्ही सांगितलं का हे, की आमचं 2.5 वर्षाचं ठरलेलं आहे. त्याच्या अगोदर जी भाषणं झाली उद्धव ठाकरेंची, बरोबर आहे, त्याच्यामध्ये तरी तुम्ही सांगितलं होतं का लोकांना, जनतेला, की आमचं हे 2.5 केवळ मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून उद्धवनी हे केलं, की त्याची दुसरी काही कारणं होती त्याच्यात अजून? एवढंच.
एवढं एकमेव कारण होतं. हो. पण मग त्यांनी तोच नियम महाविकास आघाडीचं सरकार येताना पाळला, की ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री आणि ते मुख्यमंत्री बनले. एक्झॅक्टली. पण मग हीच जी बाब आहे, ही इतर शिवसेनेच्या आमदारांना खटकली, की आपण काँग्रेस बरोबर गेलोय, राष्ट्रवादी बरोबर गेलोय. हे खटकणारच होतं ना. स्वाभाविक आहे ना हो. तुम्ही ज्यांच्या विरोधामध्ये गेली 20-25 वर्ष लढतात, त्यांच्या बरोबर जाऊन तुम्ही अचानक बसायचं, हे कोणालाही स्वाभाविक म्हणजे जो मतदार आहे, जो गेली आपण पकडूया की साधारणपणे 89 पासून जो ह्या युतीला मतदान करतोय, त्या मतदाराचं काय झालं असेल? पण राजसाहेब, तुम्ही एकीकडे शरद पवारांना जातीवादी म्हणता, म्हणत शरद नाही, आहेत ते. आ- हां. आहेत. हां. तर मग दुसरीकडे भाजपचे नेते देखील कटेंगे तो बटेंगे, एक राहिलात तरच सेफ राहील, अशा प्रकारची विधानं करतात. तो जातीयवाद वाटत नाही का तुम्हाला? हा जातीयवाद नाही, हा धार्मिक बाज आहे. मग तो सुद्धा एक प्रश्न नाही, घातक नाही का? प्रश्न असा आहे ना, की या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्या प्रकारचे उद्योग, कळलं का? मी सगळ्याच मुस्लिम समाज म्हणणार नाही, पण जे मुसलमानांकडनं ज्या गोष्टी सुरू आहेत, त्या धोकादायक आणि घातकच आहेत. म्हणजे आता मी तुम्हाला टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा एक रिपोर्ट आलाय. मी तुम्हाला तो पाठवतो. आता टाटा इन्स्टिट्यूटचा आहे हा. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला काही कोणाचा बाबा इन्फ्लुएन्स खाली येऊन त्यांनी दिले वगैरे अशा काही भाग नाहीये. त्याच्यात त्यांनी असं दिलंय, की बांगलादेशी मुसलमान आणि म्यानमारमधनं येणाऱ्या रोहिंग्यांचं प्रमाण मुंबई शहरामध्ये आणि आजूबाजूला इतकं वाढतंय आता, की पुढच्या 10, 15, 20 वर्षामध्ये मुंबईमधलं हिंदूंचं प्रमाण हे 49% खाली येईल आणि ह्यांचं प्रमाण 52% वर जाईल. आज ज्या प्रकारच्या पण मग गोष्टी ह्याला पॉलिटिकली दोष कसा देता येईल? पोलीस यंत्रणा काय करते? यांना नाही. बाहेर का काढत नाही? हे मुद्दे येतात ना. नाही, पण माझं तेच तर म्हणणं आहे ना, या सगळ्या ह्याच्यामध्ये, की ज्या वेळेला तुम्ही कसं होतं, आता तुम्ही साधी गोष्ट बघा, की हे सगळे हे तुम्ही ज्या स्लोगन्स म्हणताय, हे सगळे आल्या कशातनं? की ज्या वेळेला आता लोकसभेची निवडणूक झाली आणि ज्या वेळेला संपूर्ण मुस्लिम समाजाने एकत्र येऊन, म्हणजे त्यांचं हे 2-1 वर्ष सुरू होतं, की वोटर आयडी कार्ड काढणं, कळलं का? आधार कार्ड काढणं आणि ह्या सगळ्या गोष्टी, ह्याचं हे संपूर्ण काम सुरू होतं आणि त्याच्यातनं ह्यांच्या विरोधात म्हणजे मोदी शहाच्या विरोधामध्ये काहीतरी वोटिंग केलं असेल, बरोबर आहे. आता माझं असं म्हणणं आहे ना, की तुम्हाला काही गोष्टी त्यांच्या पटल्या नाहीत वगैरे आपण समजू शकतो, पण एक धर्म म्हणून, बरोबर आहे, एक कम्युनिटी म्हणून ज्यावेळेला तुम्ही एका ज्या गोष्टींच्या विरोधामध्ये तुम्ही जाता, त्यावेळेला तुमच्या विरोधात ती गोष्ट होणारच आहे. पण हाच मुस्लिम समाज उद्धव ठाकरेंना मतदान केलं लोकसभेला, हे दिसलं ना. पण तो म्हणजे आता उद्धव ठाकरे त्यांच्याबरोबर होते म्हणून त्यांना मतदान झालंय ते, कळलं का? ते काही शिवसेना म्हणून झालेलं मतदान नाहीये, उद्धव ठाकरे म्हणून झालेलं मतदान नाहीये. ते मोदी शहा नाही, पण मुस्लिम समाजाला माहिती आहे की उद्धव ठाकरे हे हिंदुत्ववादी आहेत, त्यांची भूमिका आजपर्यंतची माहिती आहे, तरी देखील त्यांनी काय मला एकदा एकदा हिंदुत्व मला जरा सांगावं, मला उद्धव ठाकरेंचं मला एकदा समजून सांगा. नाही नाही, जी नाही, आम्ही हिंदुत्व बाळासाहेबांपासून चालत नाही, आलेली नाही, इमेज आहे बाळासाहेबांचं सोडून द्या, उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व मला जरा सांगा. आम्ही हिंदुत्ववादी आहोत म्हणजे काय आहोत? मला एक भूमिका सांगा मला. त्यांचं हिंदुत्व असं आहे, असं ते सांगतायत भाषणामधून, की तोंडात राम, हाताला काम. नाही हे बरोबरच झालं. हे तुम्ही हे मला तुम्ही कोट्या नका सांगू. मला भूमिका सांगा. ते म्हणतात तुम्हाला सर्वसमावेशक. काय वाटते? पण आता उदाहरणार्थ मी एक आपण समजूया की मी एक भोंग्यांचा विषय काढला, बरोबर आहे, मशिदींवरच्या भोंग्यांचा. तो विषय काढल्यावरती उद्धव ठाकरेचं सरकार असताना माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती 17,000 महाराष्ट्र सैनिकांवरती केसेस टाकल्या, बरोबर आहे. सन्माननीय माननीय बाळासाहेब हीच गोष्ट बोलत होते की मशिदींवरचे भोंगे खाली आले पाहिजेत, बरोबर. तुम्ही त्याच पक्षातले होतात. मी जर समजा ती भूमिका जर समजा मशिदींवरच्या भोंग्यांची मांडली, तर तुम्ही माझ्यावरती केसेस कशा काय टाकता? आणि जर समजा तुम्ही केसेस टाकताय, तर मग तुमचं कोणतं हिंदुत्व? पण भोंगे फक्त मशिदीवर नाहीत असंही म्हणतात ना, सगळीकडेच आहेत, नाहीत ना, मंदिरांवर आहेत. नाहीत ना. तुम्ही काढा ना मंदिरांवरचे 365 दिवस 24 तास अशा प्रकारे आपल्या मंदिरांवरती लागतात का लाऊडस्पीकर? मला मंदिर दाखवा. आपल्याकडे नाही करत ही गोष्ट, आपल्याकडे नाही होत. बरं मी काय म्हणतोय, उत्सव काळामध्ये या सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत. त्यांचेही उत्सव असतात, आपलेही उत्सव असतात. उत्सव काळामध्ये एक 10 दिवस 12 दिवस आपण समजू शकतो. 365 दिवस 24 तास. म्हणजे माझ्याकडे तर मी तुम्हाला सांगितलं होतं, एक मुस्लिम माझ्याकडे पत्रकार पण आला होता.
की ज्या मुलीला झोपता येत नाही. अनेक मुसलमान आहेत या सगळ्या ह्याच्यामध्ये, की त्यांनी सांगितलं बाबा आम्हाला काही ही गोष्ट पटत नाही. आपला मुद्दा वेगळा होता की उद्धव ठाकरे काय आहेत, शिवसेना काय आहे हे माहिती असतानाही मुस्लिम समाजाने त्यांना मतदान केलं ना लोकसभेला. पण ते ह्यांच्या बरोबर आहेत म्हणून केलंय. कोणासोबत? काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत. राष्ट्रवादी बरोबर आहेत म्हणून केलंय ते. तेही हुशारच आहे तो. हा. त्यांना काय पण तुम्ही काय हाच मूर्खच एक बसता विषय काय? असा आहे की जर का उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला तुम्ही मला मुस्लिम मतं येत असतील. नाही, मला ना काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे हा. ना, मला प्रॉब्लेम सगळ्या चॅनल्सचा प्रॉब्लेम काय हा. सांगतो, की मला ह्या सगळ्या कुठच्याच प्रश्नांमध्ये ना मला महाराष्ट्रच कुठे दिसत नाही. नाही पण हा एक प्रश्न नाही, मला काय प्रॉब्लेम, तुम्ही जो मुद्दा मांडताय ना, मी त्याला परत पुढे मी तुम्हाला देणार तेच सांगतो. काय होतंय, त्या दिवशी पण मी एका कार्यक्रमाला गेलो होतो. विजन महाराष्ट्र. एकही विजनवरचा प्रश्न नव्हता. कळलं का? तुम्ही मला जे विचारताय प्रश्न, ते उद्धव ठाकरे, एकनाथ नाही, शिंदे नाही, नाही. ह्याच्यातनं तुम्ही- लोकांच्या तुम्ही हाताला काही म्हणता लागणार ते- नाहीये. तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. मुद्दा असा आहे की विकासाच्या प्रश्नावर ही निवडणूक कधी होतानाच दिसत नाही कुठली. मी जे माझं लोक जातीवर बोलतात, रंगावर बोलतात, धर्मावर बोलतात. बरोबर ना, घटना दिली ती लाल रंगाचं कव्हर आहे, मग तो शहरी आतंकवाद आहे असं म्हणूनच बोललं माझं असं जातं. म्हणणं आहे की या सगळ्या लोकांना तुम्ही लोकांनी लाईनीवरती आणणं गरजेचं आहे. विकासाचं बोल, काय करणार ते सांगा. पण तुम्हाला हिंदुत्ववादी मतं नको आहेत? हिंदुत्ववादी मतं नको म्हणजे म्हणजे भाजपची जी मतं आहेत ती तुम्हाला नको आहेत? ह्याच्यात भाजपची काय मतं आली? भाजप म्हणते हिंदुत्ववादी मतं एक गठ्ठा आमच्याकडे येतात. असं थोडी होतं. हिंदुत्ववादी मतं म्हणजे काय असतं? भाजप हेही म्हणतंय की उद्धव ठाकरेंची हिंदुत्ववादी मतं ही एकनाथ शिंदेकडे गेली, मुस्लिम मतं त्यांना येत काय आहेत. काय थोडक्यात बोलताय काय आपण? माहिती काय आहे का? बोलताय? कसले प्रश्न चालू नाही नाही आहे? नाही नाही नाही. थोडक्यात मुद्दा असा आहे की भाजपला हिंदुत्वाचा पुरस्कर्ता करणारा एकमेव पक्ष भाजप असला पाहिजे, दुसरा कोणी असू नये असं भाजपच्या नेत्यांमध्ये एक पण त्यांना वाटतं ठीक विचार आहे ना, आहे. पण त्यांना वाटतं ठीक आहे. त्याच्यामुळे हिंदुत्वाची भूमिका घेणारे उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील ते त्यांना नको आहे. नको असतील, पुढे काय? तुम्ही भाजपचा मुख्यमंत्री होईल, भाजपला मी सपोर्ट करेन, मी ते- हे जे एक सांगतात मिनिट, त्याचं प्रश्न असा जुळत आहे, नाही. मी प्रश्न असा आहे ना, तुम्ही दोन वेगवेगळ्या गोष्टी बोलतात आपण. हम्म. एक राजकारणामधली गोष्ट असते ज्याच्यामध्ये आता मला कम्फर्ट झोन कुठे आहे हा एक विषय आहे. बरोबर. आणि त्यांना त्यांच्या हिंदुत्वाबद्दल काय वाटते हा एक वेगळा विषय. ह्या दोन वेगळे विषय आहेत हे. तुम्ही विनाकारण ते जॉईन करताय. तुम्ही तुमच्या भाषणांमधून माझा कधी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसशी माझा कधी संबंध आलेला नाही. बरोबर आहे. आणि प्रश्न असा आहे, हा माझ्या कम्फर्ट झोनचा विषय आहे. उद्या मी त्या गोष्टीला सपोर्ट करीनच प्रत्येक गोष्टीला, असं नसतं. नाही पण समजा असं झालं की आता निकालानंतर काँग्रेस राष्ट्रवादीची संख्या सायझेबल झाली, तुमचे सुद्धा चांगले आमदार निवडून आले आणि शरद पवारांनी तुम्हाला सांगितलं की तुम्ही आमच्या सोबत या, त्यावेळी तुमची भूमिका काय असेल? जाणार नाही, निश्चित जाणार नाही, काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जाणार नाही. निश्चित जाणार नाही. बाहेर बसीन, पण सोबत नाही जाणार. बिलकुल नाही. काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना आहे, मग जाऊ दे ना, मला काय करायचं त्याच्यासोबतही जाणार नाही. म्हणजे पण ते सोबत आहेत ना महाविकास असू दे आघाडीवर. ना, मग त्याचा काय संबंध माझा माझा काय संबंध त्याची? बरं राजे, तुम्ही आता भाषणांमधनं काय नेमकं लक्षात घेताय की तुमचा जो फोकस आहे तो भाजपवरती आहे, केंद्रात सत्तेत आहे, राज्यात सत्तेत आहे? तुमच्या गोष्ट लक्षात येत असेल जर भाषण माझी ऐकलीत तर, मला असं वाटतं मी महाराष्ट्राच्या प्रश्नांवरती बोलतोय. आणि जे प्रश्न इतके दिवस नुसते पडलेले आहेत, आज विषय आपण नोकऱ्यांचा आहे का आरक्षणाचा, शिक्षणाचा आहे का आरक्षणाचा? बेरोजगारीचा विषय खूप मोठा आहे. बरोबर की नाही? म्हणजे आता ही बेरोजगारी ही जातीतनं दूर होणार आहे का नोकऱ्यांमधनं दूर होणार आहे? पण आ- सरकारी नोकऱ्या तरी कुठे शिल्लक आहे? एक्झॅक्टली. माझं हेच तर म्हणणं आहे माझं, की तुम्हाला सरकारी शाळा उरलेल्या नाहीत, सरकारी कॉलेजेस उरलेले नाहीयेत, सरकारी नोकऱ्या उरलेल्या नाहीयेत आणि आरक्षण हे फक्त सरकारमध्येच लागतं. खाजगी क्षेत्रात तर नाहीये की नाही? पण मग हा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपनी आणि शिंदे गटानी हे जाणीवपूर्वक महाराष्ट्रात असं वातावरण केलं असं तुम्ही ध्वनित करता का? काय वातावरण केलं? जे काही आता ओबीसी आणि मराठामध्ये उभी फूट पडल्यासारखी झाली ह्याच्यामध्ये आहे. ह्यांचाच काय संबंध आला? अहो, मी तुम्हाला सांगतो, या महाराष्ट्रामध्ये इथे मुंबईमध्ये एक मोर्चा आला होता. म्हणजे मी गोष्ट तुम्हाला सांगतोय साधारणपणे ही 2000 सालची वगैरे असेल, 2001 वगैरे. त्या मोर्चाला सगळे पक्ष सामोरे गेले होते. मराठा समाजाचा मोर्चा होता.
राष्ट्रवादी होती, काँग्रेस होती, शिवसेना होती, भाजप होती, आणि सगळ्यांनी सांगितलं आम्हाला मान्य. मग अडवलं कोणी? हम्म. मी तुम्हाला 2000 सालची गोष्ट हो, सांगतो. आज हो. जवळपास 24 वर्ष झाली, हो. बरोबर की नाही? त्याच्यानंतर मराठा समाजाची जिल्ह्यामध्ये एक शांततापूर्ण चांगले मोर्चे झाले होते, आठवतं तुम्हाला? बरोबर आहे. तेव्हाही सगळ्यांनी सांगितलं की आम्ही आरक्षण देऊ. अडवलंय कोणी? नाही, त्याच्यात केंद्रालाही कायदा करावा लागेल, 50% इतकं अहो, हा उठवावी महाराष्ट्राचा लागेल. विषय नाहीये नुसता. हा. एक विषय जर समजा तुम्ही हातामध्ये घेतलात ना, सगळ्या राज्यांमधनं जाती उठतील. म्हणजे ही गोष्ट याच्या अगोदर एकदा तामिळनाडूमध्ये झाली आणि राज्य सरकारने त्यांना सांगितलं आम्ही तुम्हाला आरक्षण देतो, जी गोष्ट अजूनही सुप्रीम कोर्टात पडलेली आहे. पण बाळासाहेब ठाकरेंनी जी भूमिका मांडली होती, आर्थिक निकषावर आरक्षण दिलं पाहिजे, तीच तुमची भूमिका आहे मग? अर्थातच ना. प्रश्न असा आहे, ज्याला परवडत नाही त्यालाच ही गोष्ट दिली पाहिजे ना. ज्याला परवडते त्याला काय लॉजिक आहे? राजसाहेब, काय झालं की जो आरक्षणाच्या मागणीचा विषय होता, सर्व पक्षांची ही भूमिका होती आत्तापर्यंत, म्हणजे 1 वर्षापर्यंत, की सध्याचा जो ओबीसीचं आरक्षण जे आहे त्याला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण नाही, देऊ. तुम्ही मला असं वाटतं आपण मूळ विषय घालवतोय. हा. मूळ विषय आहे कशासाठी? आपण ही मागणी करतोय का? नोकऱ्या मिळाव्या आपण म्हणून. नोकऱ्या मिळाव्यात, कामधंदा शिक्षणात मिळावा, सवलती शिक्षण हव्यात. मिळावं म्हणून करतोय ना. हो, बरोबर की नाही? बरोबर आहे. तुम्ही एक सोपा कायदा करून घ्या. महाराष्ट्रामधले जेवढे उद्योगधंदे आहेत, येणारे जे उद्योगधंदे आहेत, बरोबर आहे, त्याला सांगा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या नोकऱ्या पाहिजेत. आम्ही आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये आम्ही ह्या सगळ्या गोष्टी समोर ठेवतो लोकांच्या. ज्या स्किलची लोक तुम्हाला पाहिजेत, ज्या प्रकारची लोक पाहिजेत, तुम्हाला ज्या पोस्टसाठी लोक पाहिजेत, महाराष्ट्रभर जाऊ देत. ते येतील आणि त्यांचे इंटरव्ह्यू देतील. तुम्ही महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये बेरोजगारी आहे, याच्यावर आपला कोणाचा विश्वास बसणार नाही. आणि म्हणजे ज्या महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे येत आहेत, त्या उद्योगधंद्यांमध्ये बाहेरच्या राज्यांमधल्या लोकांना कळतंय की इथे नोकऱ्या आहेत आणि आमच्या राज्यात कळत नाहीये. म्हणजे राज्यकर्त्यांचं किंवा विरोधी पक्षांचं ह्यांचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. म्हणजे गेल्या 5 वर्षामध्ये असा एकही प्रकल्प नाही आहे, मेगा प्रकल्प, की जो फॉरेन इन्व्हेस्टमेंटवरती सुरू झाला, प्रोडक्शन सुरू झालं आणि स्थानिकांना नोकऱ्या मिळाल्या. मी परत हा तुम्हाला तेच आरोप सांगतो. हा आरोप काँग्रेस राष्ट्रवादीने केलेला आहे. नाही, काँग्रेस राष्ट्रवादीने करण्यापेक्षा मला असं वाटतंय की हे जे उद्योग आता आपल्याकडे येत आहेत, आता साधी गोष्ट आहे की आता हे प्रकल्प कोकणामध्ये काही प्रकल्प येत होते. नाणारचा प्रकल्प कोणी विरोध केला? उद्धव ठाकरेच विरोध केला ना. बरोबर ना. म्हणजे उद्योगधंदे जर समजा येणार असतील तर तुम्ही विरोध करणार आणि त्याच्यानंतर सांगणार की उद्योगधंदे आमचे गुजरातला गेले. पण गुजरातला गेले ना बऱ्यापैकी. माझं म्हणणं आहे की काही उद्योग जाऊ देत ना. गुजरात कशाला? बाहेर जे मागासलेले जे राज्य आहेत, इथे उद्योग जायलाच पाहिजेत. तुम्हाला आठवत असेल तर 2014ची माझी भाषणं काढून बघा आणि मी त्याला सांगत होतो की मोदी जर पंतप्रधान झाले तर त्यांनी पहिली 5 वर्ष उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडकडे लक्ष द्यावं. ते गुजरातकडे जास्त लक्ष देत आहेत ना. मग त्याच्यावरती मी बोललो. त्या गोष्टीवरती पण मी बोललो होतो की पंतप्रधानाला प्रत्येक राज्य हे समान आपत्त्यांसारखं पाहिजे. सगळ्या गोष्टी गुजरातला पाहिजे, गुजरातला घेऊन जायचं, हे चांगलं लक्षण नव्हे. ही चांगली गोष्ट नाहीये. पण जे ही भूमिका घेत आहेत ते आता सरकारमध्ये आहेत. एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, तुम्ही त्यांच्याच सोबत जायचं भूमिका मांडताय की भाजपचा मुख्यमंत्री होईल, माझ्या पाठिंब्यावर होईल. एक मिनिट, नाही, माझा मुद्दा असा आहे त्याला की मग जे लोक गुजरातला उद्योगधंदे नेण्याची भूमिका घेत आहेत त्यांच्यासोबत तुम्ही जाता, मग तुमची आणि त्यांची भूमिका एक कशी? प्रश्न असा आहे, उद्धव ठाकरेच्या काळामध्ये नाही का गेले उद्योग बाहेर? तुम्ही एका बाजूने विरोध करायचा आणि दुसऱ्या बाजूने उद्योग बाहेर गेल्यावरती तुम्ही बोंबलायचं, हा कुठचा प्रकार आला? मी तुम्हाला जस्ट एक गंमत म्हणून सांगतो. अणुऊर्जा प्रकल्प जैतापूर अणु ऊर्जा प्रकल्पाला उद्धव ठाकरेंपासून सगळ्यांनी विरोध केला का? तर बघितलं ना जपानमध्ये काय झालं. आणि अशा प्रकारची जर समजा काही भूकंप वगैरे झाला आणि जर समजा सुनामी आली तर तिकडे जर समजा काही स्फोट बीट झाला तर काय होईल? हेच होतं ना आर्ग्युमेंट. बरोबर. 1900 मी जर चुकत नसेल तर 50 किंवा 60 साली
भाभा ऑटॉमिक रिसर्च सेंटर हे मुंबईत आहे. हो हम्म. बरोबर आहे. न्यूक्लिअर रिॲक्टर आहे तिकडे. आम्ही त्याची लोकमत मध्ये स्टोरी पण म्हणजे केलेली आहे. तुमच्या बॉल बुंद्यात पडलेला आहे अगोदरच इतक्या वर्षांपूर्वी. आपण कुठल्या गोष्टी बोलतो. तुम्हाला असं म्हणायचं की महाराष्ट्रातल्या प्रश्नांचं सो या सगळ्या ह्याच्यामध्ये मी त्या दिवशी जे बोललो की माझ्या सहकार्याने त्यांचं सरकार बसेल वगैरे मी बोललोय, पण वाटेल त्या वाकड्या तिकड्या गोष्टी मी नाही सहन करणार. जे महाराष्ट्र हिताचं असेल तेच प्रामुख्याने मांडणार, तीच गोष्ट होणार. आणि उद्या जर समजा मला असं वाटलं की ह्याच्यामध्ये महाराष्ट्र हित दिसत नाहीये, मी बाजूला होईन. आत्ताच मुळात मी सरकारमध्ये जाईनच असं काही कन्फर्म ठरलेल्या गोष्टी नाहीयेत. आणि ते पण काहीतरी लाल कार्पेट टाकून बसलेत असेलही भाग नाहीये. नाही, एक चर्चा अशी आहे की राज ठाकरेंचे उमेदवार हे उद्धव ठाकरेंची मतं कमी करायसाठी काम करतील आणि त्याच्यात भाजपला पण उद्धव ठाकरेंनी उमेदवार मागे घ्यावेत. माझी का मतं कापतोय तो, असंही मला आर्ग्युमेंट करता येईल ना या सगळ्या ह्याच्यामध्ये. हे इलॉजिकल प्रश्न आहेत. त्याने निवडणूक लढवू नये. राज्य तुम्ही तुमचा स्वतंत्र पक्ष काढला आणि त्यानंतर 2022 मध्ये एकनाथ शिंदेचं बंड झालं. या बंडाकडे कसं बघता? त्यांनी पक्ष हायजॅक केला, ह्याच्यात आमदार नेले. ह्याच्यात महाराष्ट्र नाहीये, ते पक्ष आहेत. महाराष्ट्राचं काय असेल तर बोलू आपण. हो, महाराष्ट्राचं नाही, महाराष्ट्राबद्दल बोलू आपण. मराठी माणसांनी महाराष्ट्रासाठी स्थापन केलेला एक पक्ष. आपण अशा महाराष्ट्राच्या पद्धतीनं होत नाही. प्रश्नांवर बोलू. मग महाराष्ट्राचे प्रश्न कोणते आहेत? तर महाराष्ट्राचे प्रश्न हेच आहेत नाही की ना, बेरोजगारी आहे. एक्झॅक्टली आपण त्याच्यावर बोलू. महाराष्ट्राचे प्रश्न हेच आहेत की इथले प्रकल्प दुसरीकडे चालले आहेत. हो, त्याच्यावर इथे बोललो नवीन आपण. प्रकल्प मोठे येत नाही. त्याच्यावर बोल. आता प्रश्न असा आहे की मला असं वाटतं की हे प्रश्न तुम्ही मुख्यमंत्र्यांना विचारले पाहिजेत की आता ते कुठे दाओसला गेले होते. 5 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट आम्ही घेऊन येतो असं बोलले ते. बरोबर आहे. त्यांना हे प्रश्न विचारले पाहिजे तुम्ही की ह्याचं काय झालं. कळलं का? तुम्ही आता बाहेर फुटलात आणि बाहेर आलात आणि आता ह्यांच्याबरोबर बसलायत. हे झालंय, आता विषय संपलेला आहे तो. महाराष्ट्रामध्ये जे प्रश्न आहेत, महाराष्ट्रामध्ये तुम्ही प्रकल्प 5 लाख कोटीचे आणताय बोललात, त्याच्यासाठी तुम्ही तिकडे गेला होतात, ते सँक्शन करून आलेत असं जेव्हा तुम्ही सांगताय, त्या प्रकल्पांचं काय झालं, असे प्रश्न तुम्ही मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांना विचारले पाहिजेत. तुम्ही आता म्हणालात की हे विषय संपले आहेत. सहानुभूती हा विषय सुद्धा संपलाय कोणाला असेल तरी. मला असं वाटतं लोकांना या महाराष्ट्रामध्ये प्रगती पाहिजे आणि यांच्या राजकारणाचा लोकांना वीट आलाय. कळलं का? म्हणजे उद्या जर समजा अशा प्रकारचे लोकांनी ठरलं की बाबा मला मतदान नाही करायचं, तर ही मला असं वाटतं खूप वाईट गोष्ट आहे. नाही, आजही 60%च्या वर मतदान फार कमी ठिकाणी होतं. एक्झॅक्टली. लोक जातच नाहीत मतदानाला. मला म्हणायचं की ज्याच्यामध्ये लोकांना एक आशा वाटली पाहिजे की बाबा याच्यामध्ये काही नवीन प्रकल्प येत आहेत, नवीन काही रोजगार निर्माण होतोय, नवीन काही बाबा माझ्या शहरामध्ये काही बदल घडतायत. लोकांना तुमच्यामध्ये ही सकारात्मक बाजू दिसते की राज ठाकरे हे बेरोजगारीवर बोलतायत, महाराष्ट्राच्या ब्ल्यूप्रिंट बद्दल बोलतायत. त्यांनी ब्ल्यूप्रिंट दिलेली आहे, तुमचा एकमेव पक्ष आहे अशी ब्ल्यूप्रिंट देणारा. तरी देखील लोकांना तुमच्या भूमिकांविषयी सतत प्रश्नचिन्ह असतात. आज मी मुलाखत देण्यापूर्वी ट्विटरवर प्रश्न विचारले, त्याच्यात येणारे प्रश्न देखील हेच आहेत की राज ठाकरेंची भूमिका बदलती असते नेहमी, ते एका भूमिकेवर राहत मी नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. हे कसं तुम्ही ऍड्रेस करणार शेवटी? सांगतो ना मी तुम्हाला. मुळात हे पहिल्यांदा हे राजकीय पक्षांकडनं झालेला प्रचार असतो. बरोबर आहे. उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेले, त्याला काय नाही विचारलं भूमिका काय बदलली. शरद पवारांनी आतापर्यंतच त्यांचं राजकारण पाहता भूमिका लाजते. आता कळलं का? म्हणजे तिने भूमिकेने आत्महत्या करून मोकळी झाली आता त्यांच्याकडे. इतक्या भूमिका ते बदलत आलेले आहेत. राज्यांमध्ये किती वेळा भाजपने भूमिका बदलली आहेत. म्हणजे आपण अगदी जम्मू काश्मीरमध्ये पण पकडूया, युतीमध्ये होती ना तिकडच्या, नंतर राष्ट्रपती राजवट आणली आणि मग नंतर सगळ्या गोष्टी झाल्या. अशा कित्येक राज्यांमध्ये भूमिका बदललेल्या आहेत. बरोबर आहे. शिवसेनेने बदललेल्या आहेत, सगळ्यांनी बदललेल्या आहेत. माझी भूमिका ही माझ्या स्वार्थासाठी केलेली भूमिका नव्हती. मी चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणतोय. माझ्या गळ्यामध्ये मुख्यमंत्री पद घाला त्याच्यासाठी मी भूमिका बदलतोय, अशी एक भूमिका दाखवा. मी जे नरेंद्र मोदींबद्दल बोललो होतो ते त्यांच्या समोर पण बोललो मी. बरोबर. की 2014ला मी तुमच्याबद्दल जे बोललो ते बोललो. बरोबर. जे चुकीचं केलं तुम्ही त्याच्याबद्दल मी बोललो, जे चांगलं केलं त्याचं कौतुकही करतोय. बरोबर.
पण मी माझ्या स्वार्थासाठी म्हणून, माझ्या खुर्चीसाठी म्हणून, मला मुख्यमंत्री पद मिळावं म्हणून मी लोकांच्या मतांची प्रतारणा नाही केली. पण भाजपनी ईडीचा वापर करून ज्या पद्धतीने अनेकांना अडचणीत आणलं आणि मग त्या ईडीच्या मला भीतीपोटी अनेक जण तिकडे गेले मला ना. घंटा फरक पडत नाही ते ईडीचा. नाही नाही, बाकीचे गेले ना, मग त्याच्यामुळेच तर गेले ना सगळे. बाकीचे अडचणीतच होते. हा. कळलं का? बाकीचे अडचणीतच होते. आणि हीच गोष्ट आता जे आपण ईडी 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 करतोय ना, काँग्रेसचं जेव्हा सरकार होतं ना, जेव्हा मनमोहन सिंगांचं 10 वर्ष, त्यावेळेला अनेक उद्योग टाटाना नेल्यात चौकशीला. तुम्ही काय घेऊन बसलो आपण? रतन टाटाना चौकशीला नेलंय काँग्रेसच्या काळात. काँग्रेसच्या काळामध्ये. म्हणजे तेही सारखे हेही सारखे असं तसंच होतं ते. म्हणून ना आपण करून ठेवतो राजकारणामध्ये, आपण काय करून ठेवतो ना, हे नीट पाहिलं पाहिजे राज्यकर्त्यांनी. ईडीचा विषय निघाला. कारण ज्या वेळेला येतो मी त्याच्यावर, कारण ज्या वेळेला विरोधी पक्षाचं सरकार जेव्हा त्यांचे येतं ना, ते दामदुपटीने करतात तुमच्या त्या गोष्टी, जे काय आपण त्याला पायंडा जो पाडलेला असतात ना तुम्ही, त्या समोरचे येतात त्याला दामदुपटीने करतात ते. त्यांनी केलं म्हणून आम्ही केलं, आम्ही केलं म्हणून यांनी केलं, मग ह्याच्यात देश महाराष्ट्र येणार काहीच नाही येत, काहीच नाही येत. मग ती हा, जबाबदारी- ईडीचा विषय निघाला म्हणून ईडी ज्यांच्यावरती लागली आहे किंवा समन्स गेल्या, कारवाया झाल्या किंवा चौकशीला बोलावलं, ते जेव्हा भाजप सोबत गेले तेव्हा तिकडे सगळं स्टॉप होतं. हे एक परसेप्शन झालेलं आहे amongst the घाणेरडी गोष्ट आहे people. ती, अत्यंत घाणेरडी गोष्ट आहे ती. हो, यावर तुम्ही कसं नाही, विचार करता? चुकीचंच आहे, चुकीचंच आहे. दुसऱ्याचा असतो ते वाईट आणि आपल्याकडे आला की चांगला, ह्याला काय अर्थ आहे या गोष्टीला? अहो 10 दिवसापूर्वी नरेंद्र मोदी सांगतात की 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केलेल्या माणसाला आत टाकलं पाहिजे, आणि त्याच्यानंतर आत म्हणजे आत पक्षात टाकलं पाहिजे हे कळलं नाही लोकांना. लोकांना वाटलं जेलमध्ये टाकलं पाहिजे, नंतर लक्षात आलं की पक्षात टाकलं पाहिजे आतमध्ये. युतीमध्ये घेतलं. हा, ते उपमुख्यमंत्री झाले. एक विषय राहिलाय महाराष्ट्राचा म्हणून, आणि त्या विषयाकडे तुम्ही खूप जिव्हाळ्यानं बघत आलेला आहात, तो म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या. तुम्ही त्या विदर्भाच्या भागामध्ये ठिकठिकाणी गेलेला आहात. शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजूनही कमी होत नाहीत. राज ठाकरेंचं यावर म्हणणं काय? शेतकऱ्यांना ऐकायचं आहे. माझं पहिलं असं म्हणणं आहे की आपल्याकडे जी कृषी विद्यापीठं आहेत ते काय करतात? आपण जी कृषी विद्यापीठं जी पोचतो, ह्यांचं काम नाही की महाराष्ट्रामधला शेतकरी आत्महत्या करतोय, शेतीच्या प्रश्नावरती आत्महत्या करतोय, त्या शेतीमध्ये सुधारणा झाल्या पाहिजेत आणि त्याच्यातनं आत्महत्या थांबल्या पाहिजेत. त्या विद्यापीठांकडे सरकारने एक लक्ष देऊन त्यांच्याकडनं या गोष्टी करून घ्यायला नको. आज इतकी वर्ष झाली ही. आता उदाहरणार्थ आपण सगळ्यात जास्त आत्महत्या ह्या समजा आपण यवतमाळ जिल्ह्यामधल्या बघूया, बरोबर? तिकडे पंजाबराव कृषी विद्यापीठ आहे. काय करतंय हो नेमकं? बंद करून टाका ना ती विद्यापीठं, काय चाटायची ती? म्हणजे ज्याच्यावरती आपल्याकडच्या आत्महत्यांना जर समजा उत्तर सापडत नसेल या विद्यापीठांकडनं, तर काय करायची ती विद्यापीठं? बरोबर आहे. नाही, पण संशोधनासाठीच दुसरीकडे आपण इतका बघितलं निधी तर दिला जातो. संशोधनासाठी आहे ना. मग आपल्याला समजा शेतकऱ्यांचं समजा काहीतरी बाबा काय, मी अथॉरिटीने म्हणणार नाही, पण समजा असं काहीतरी चुकत असेल, काही गणित चुकत असतील, तर त्याच्यामध्ये तुम्ही संशोधन करून त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजेत ना. नाही, पण आत्महत्या कोकणात होताना दिसत नाहीत, विदर्भात होताना, मराठवाड्यात होताना दिसतात. आता त्याला माझ्याकडे त्याचं उत्तर दे. म्हणजे तुमचं काय म्हणणं, इथे केल्या नाही नाही पाहिजे? नाही, त्या इकडची मानसिकता आणि इकडची हा मानसिकता मानसिकतेचा विषय आहे, आता विषयाचा की त्याला माझ्याकडे त्याचं उत्तर तिथल्या द्या. परिस्थितीचा तो विषय. प्रश्न असा आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी महाराष्ट्रात आत्महत्या होत आहे. करतात आणि याच्यासाठी म्हणून कृषी खातं पण आपल्याकडे आहे आणि विद्यापीठं पण आहेत. मला असं वाटतं आता अशा प्रकारची कृषी विद्यापीठं मला नाही वाटत की कुठच्या राज्यांमध्ये इतर राज्यांमध्ये असतात का नसतात मला माहिती नाहीये. नाही, पण हे ज्या पद्धतीने मग लाडकी बहीण म्हणून 1,500 रुपये द्यायचे, लाडका भाऊ म्हणून पैसे द्यायचे, ही वरवरची मलमपट्टी नाही वाटत का तुम्हाला? अरे माझं तेच तर म्हणणं आहे. प्रश्न असा आहे, एका बाजूने तुम्ही महागाई वाढवायची, एका बाजूने एवढेशे द्यायचे, म्हणजे 1,500 द्यायचे आणि 5,000 काढायचे. कळलं का? प्रश्न असा आहे की महिलांना पैसे मिळतात, आनंद आहे त्याच्यामध्ये, चला त्या महिलांना पैसे मिळतात, पण प्रश्न असा आहे की त्या महागाईतनं त्या बाईकडनंच तुम्ही 5,000 परत काढतात, हे त्यातलेच 1,500 देतात ना. बरोबर. उद्या जर वेळ आली तुम्हाला की भाजप सोबत सत्तेत जायचंय, तुमच्या तसे सायझेबल आमदार निवडून आले, तर त्यावेळी भाजपला तुम्ही तुमच्या काय अटी शर्ती मी सांगा? तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मी आता 15 तारखेला माझा जाहीरनामा मी प्रसिद्ध करतोय आणि तो जाहीरनामा नाहीये नुसता, त्याच्यामध्ये प्रश्न आणि त्याची सोल्युशन्स या दोन्ही एकत्र देतोय. मला असं वाटतं त्याच्यावरती महाराष्ट्र राज्यातल्या सत्ताधाऱ्यांनी, कोणी का असेल, त्यांनी विचार करणं गरजेचं आहे.
म्हणजे ते जर ते मान्य करणार असतील ते कशाला? उद्या जर समजा माझ्या हातामध्ये सत्ता आली, हे बघा आत्ताची सिच्युएशन महाराष्ट्रातली अशी आहे ना, कोणी याच्यावरती तुम्हाला खात्रीला एक सांगू शकत नाही माझे एवढे आमदार येतील म्हणून. कळलं का? ना भाजप सांगू शकत, ना काँग्रेस सांगू शकत, ना अजून कोणी. कारण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा 7 पक्ष निवडणुकीला उभे आहेत. पण शरद पवार कॉन्फिडंट आहेत त्यांच्या बाबतीत. ते शरद पवार ते कॉन्फिडंट, मी परत तेच सांगतो ना, अहो तो अपक्ष पण असतो कॉन्फिडंट. आपल्याकडचा कुठच्या अपक्षाला जर समजा तुम्ही भेटलात ना, तर तो सांगितलेलं असतं त्यांनी, आलो म्हणून. कुठे काय होत नाही, येतोय म्हणून. असे मला कित्येक आजपर्यंत उमेदवार सापडलेले आहेत. माझ्या पक्षात आणि अगोदरच्या पक्षातही. नाही आलो साहेब तर तोंड नाही दाखवणार. नाही दाखवत तोंड. त्याचं तर काय? तुम्ही हे जज केलेलं आहे की ही निवडणूक सोपी नाही, कुणासाठी नाही. कोणासाठी नाही? तुम्हाला माहितीच नाही. एक तर लोक काही बोलत नाहीत. हो, कळलं हा. का? पूर्वी लोक तरी एक मोकळेपणाने मोकळेपणाने बोलायची. कोणी काही बोलत नाहीये, कोण काय करतंय, गेल्या 5 वर्षामध्ये झालेला चिखल आणि ज्या प्रकारे लोकांचा मतांचा झालेला अपमान. लोक बोलत नाहीत त्याच्या मागे कारण काय असतील? लोक घाबरलेले आहेत, नाही, लोकांना नको वाटतं नाही, याच्यावर नाही, काही माझं मत बोलायला मी भीती बघितली. आहे. माझं माझ्या मताचं मी बघितलं. त्यात काय आहे ना, त्यातली नाही, मजा. पूर्वी मोकळेपणाने लोक बोलायचे, आता का नाही बोलत? याचं कारण त्या राजकारणामध्ये मजा निघून गेली. भीती आहे लोकांना. नाही, हे सगळं असं रिव्हेंजफुल आणि अशा प्रकारचं. म्हणूनच भीती आहे ना मग लोकांना. पण लोकांचं काय रिव्हेंज घेणार ते? कोणी काय येऊ देत. प्रश्न असा आहे, लोकांना ही गोष्ट नाही आवडत आहे. कळलं का? ते जे खेळीमेळीचं हेल्दी एक वातावरण जे राजकारणामध्ये होतं ना पूर्वीचं, ते सगळं गेलं. तुम्ही उद्धवनी काँग्रेस सोबत जाणं योग्य नाही म्हणता, पण भाजपने अजित पवारांना सोबत घेणं योग्यच याच्याकडे नाही, तुम्ही कसं बघता? योग्यच नाहीये. पण आता ते आहेत त्यांच्या ह्याच्यात. मग हे पण यांच्या ह्याच्यात आहेत. आता काय करायचं आता मला जरा सांगा आपण. बरं तुम्ही जर ना तुम्ही दोघं जण म्हणजे तुम्ही आणि उद्धव हे एकत्र नका. नाही, एकत्र यावे सातत्याने बोललं जातंय. तर जे बोलत असेल त्यांना त्यांचं तर लक तुम्ही लावू. असं म्हणताय का की भारत पाकिस्तान झालाय तुमच्या दोघांमध्ये, कोणामध्ये? उद्धव ठाकरे आणि तुमच्यामध्ये? नाही, त्याला काय आता ते खूप आता त्याच्या खालनं पाणी, पुलाखालनं खूप पाणी निघून गेलं आता त्या सगळ्या गोष्टींच्या. कळलं का? काय आहे, सुरुवातीपासूनच ह्याच्यामध्ये फाटाफूट व्हावी आणि ह्याच्यामध्ये वाद निर्माण व्हावा, भांडणं व्हावी, त्याच्यासाठी खूप लोकांनी प्रयत्न केलेत. मला माहिती आहेत ती लोक कोण आहेत ती. कळलं का? फक्त प्रश्न असा आहे की या सगळ्या ह्याच्यामध्ये कोण हलक्या कानाचा आहे आणि कोण जड कानाचा आहे, एवढाच फक्त विषय आहे. तर गेल्या पण 5 वर्षामध्ये नाही, आपण त्याच्यात त्याला जोडून हे एकत्र जर आले, ही दुश्मनी समजा वाद मिटले तर जर तरला काय अर्थ नाही. होणार नाही. नाही, जर तरला काय अर्थ नाही. जर तरला अर्थ नाही. गेल्या 5 वर्षामध्ये जर का महाराष्ट्राकडे बघितलं तर तुम्हाला हे जाणवतंय की आर्थिक बेशिस्ती खूप झालेली. प्रचंड. त्याचबरोबर नियोजन चुकलंय. अर्थ नियोजन. मी काल परवाकडेच मी म्हटलं ना की तुम्ही जर समजा कोणालाही विचारलं, कोणालाही, मग आता तुम्ही समजा आपण पकडूया की पुण्याच्या माणसाला विचारलं आणि त्याला विचारलं की जुनं पुणं चांगलं वाटतं की तुला आत्ताचं? तो म्हणतो जुनं. जुनच म्हणणार तो. जुनी मुंबई चांगली वाटते का आत्ताची? म्हणतो जुनी मुंबई. जुनं ठाणं चांगलं वाटतं का आत्ताचं ठाणं? म्हणतो जुनं ठाणं. मग आपण प्रगती केली का अधोगती? बरोबर आहे. बरोबर आहे. मला असं वाटतं एकदा अंतर्मुख होऊन या गोष्टीचा विचार केला पाहिजे आपण. पण मग स्थिर आपण सरकार आपण विकास कशाला म्हणतोय आपण? एलईडी टीव्ही घरी आला, मोबाईल फोन हातामध्ये आले, गाडी आली, कळलं का? टॉवर झाले, ह्याला आपण ही गॅजेट झाली. बरोबर आहे. मुळात तुमची प्रगती ही बौद्धिक प्रगती व्हायला लागते ना पहिली. आज जगभरामधले जे देश उभे राहिलेले आहेत, त्यांची शहरं उभी राहिलेली आहेत, ती बौद्धिक प्रगतीतनं उभी राहिली आहेत. म्हणजे तुम्ही आता साधी गोष्ट आपण लक्षात घेऊया. कोणाला विचारलं समजा तुम्हाला जुनं दुबई आवडतं का आत्ताचं? ते म्हणतील आत्ताचं. हा फरक आहे. सिंगापूरच्या बाबतीतही तसंच आहे. एक्झॅक्टली. भाजपचं असं म्हणणं आहे की आमच्याकडं बहुमत होतं एकनाथ शिंदेची शिवसेना घेतल्यानंतर. आला बरं तिकडेच. नाही काय सांगतो ना, हा प्रश्न फार महत्वाचा आहे. तुमचं त्यावरती भाष्य पाहिजे. आम्ही अजित पवारांना यासाठी घेतलं की आम्हाला आणखीन धडाडीचे निर्णय घेता यावेत आणि मग अजित पवारांना घेतल्यामुळं आमचं जे बहुमत आहे ते खूप वाढलं आणि आम्ही धडाडीचे निर्णय घेतले. धडाडीचे निर्णय कोणते दिसतात? तर लाभार्थी योजनांचे दिसतात. यामध्ये विकास दिसत नाही. मग आता पुढचं सरकार जे आहे तेही असाच विचार करून आमचं भक्कम सरकार येऊ दे, आम्ही लोकांना देण्यासाठीच आहोत, पण मग विकासाचं काय? हा मुद्दा तुम्ही मांडताय
आणि पुढे जेव्हा तुम्ही ज्या सरकारला पाठिंबा द्यायचा असा द्या- विचार करा, त्यांच्याकडनं हे वधवून घ्या. अर्थातच की याच्यामध्ये मला तुम्ही गोष्ट सांगा ना, मी मी मगापासून तुम्हाला सांगतो ना, की शिंदे यांच्याबद्दल काय बोलले आणि हा त्यांच्याबद्दल काय बोलला आणि तो ह्यानी काय केलं आणि हा कोणाबरोबर जाऊन मांडीवर बसला आणि त्याच्या हा कोणाच्या खांद्यावर बसला. मला ह्याच्याशी कर्तव्यच नाहीये. म्हणजे मला ना ह्या असल्या कार्यक्रमांना पण जायला आवडत नाही. पुढच्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्र कुठे दिसतो? असा महाराष्ट्र दिसत नाही. पुढच्या 100 वर्षात महाराष्ट्र कुठे दिसतो असा प्रश्न पाहिजे ना. पुढच्या 200 वर्षांनी महाराष्ट्र कुठे दिसतो? 10 वर्षाचं काय बोलतोय आपण? याचं कारण बौद्धिक प्रगतीच झालेली नाही. आपण जपानमध्ये बघतो तिथल्या मुलांना लहानपणापासून वाहतुकीचे नियम सगळं शिकवले शिकवलं जातात. जातं. तुम्ही बाकीच्या देशांमध्ये अहो. आपले लोक जर परदेशात गेले अहो, मला सांगा, 2 अणुबॉम्ब पडलेली शहरं जर उभी राहू शकतात, तर आपली शहरं ही बॉम्ब पडल्यासारखी का वाटतात? नाही, मग आपली शहरं, आपल्याकडे कायद्याचा धाक नाही की आपल्याकडे राजकारण्यांचा वचक नाही, नेमकं काय आहे? राजकारण्यांना दृष्टिकोनच नाहीये. राजकारण्यांना माहितीच नाहीये की नेमकं काय करायचं. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. म्हणजे त्याचा तुम्हाला अंदाज येईल की मी काय म्हणतोय ते. मी पहिल्यांदा जेव्हा स्वित्झर्लंडला गेलो होतो आणि तो अख्खा देश बघत होतो, ते सगळे त्यांचे रस्ते, त्यांच्याकडचे सगळे सिस्टीम, त्यांच्याकडे प्रत्येक जण कामधंद्यातला आहे, कोणी रस्त्यावरती बसलाय आणि काहीतरी करतोय, काही नाही, सगळं व्यवस्थित सिस्टीम लागल्या होत्या. तो देश फिरताना माझ्या मनात पहिला प्रश्न आला, इथला विरोधी पक्ष भांडतो कशावर की मी तुम्हाला हे देईन? ते काय आहे? ते सगळं होतं तिथे. ते सगळंच तर तिकडे होतं, पण त्यांचे प्रश्नच वेगळे आहेत. कळलं का? रोजच्या जीवनामधले जे प्रश्न असतात ते त्यांचे कधीच मिटले, ते त्याच्या पुढे गेलेत. आमच्याकडे अजून आमच्या बेसिक ज्या गरजा आहेत त्याच आम्ही मिटवू शकलेलो नाहीयेत. म्हणून गेले 50 वर्ष आम्ही पाणी देऊ, रस्ते देऊ, वीज देऊ ह्याच्यावरतीच होत आम्ही. आता पैसे आता पैसे देऊ. आता प्रश्न असा आहे की या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्या वेळेला एक महाराष्ट्रामधला माणूस ज्याला मुंबईमध्ये येतो आणि ज्याला तो मुंबईचा विचार करतो, तो म्हणतो की अरे साला प्रॉब्लेम काय यांचा? हे रस्ते आहेत, लाईट आहे, हॉस्पिटल आहेत, शाळा आहे. मुंबईत जन्माला आल्याशिवाय मुंबईचे प्रश्नच नाही कळणार. कळलं का? तसं स्वित्झर्लंडमध्ये जन्माला आल्याशिवाय तुम्हाला तिकडचे प्रश्न नाही कळणार. आणि त्याच्यामुळे ती दृष्टीच नाही आपल्याकडे. म्हणजे ह्याला मी असं जोडू काय याला की मुंबईमध्ये जे महाराष्ट्रातून जे नेते येतात त्याला मुंबई कळूच शकत नाही. त्यांना कळत नाही मुंबई. कळूच शकत नाही. कारण ते त्याच अंगाने बघणार, अरे आमच्याकडे तर रस्ते नाही, आमच्याकडे लोड शेडिंग सुरू आहे, यांच्याकडे तर वीज, अजून ह्याला काय प्रॉब्लेम आहे? मग एकमेव मुंबईचा म्हणून जो मुख्यमंत्री मनोहर जोशी झाले मुंबईचे मुख्यमंत्री, त्याच्यानंतर उद्धव ठाकरे मुंबईचे मुख्यमंत्री झाले, आजपर्यंत मुंबईचा नेता महाराष्ट्राला नाही मुख्यमंत्री म्हणून मिळाला नाही, एक मिनिट, तुम्हाला आता हा विषय परत मुंबईचा आणि महाराष्ट्राचा किंवा असा विषय नाहीये. नाहीये. विषय असा आहे व्हिजनचा. मी आता तुम्हाला साधी गोष्ट सांगतो. आता व्हिजन म्हणून तुम्हाला जर ऐकायचं असेल ग्रामीण महाराष्ट्रातलं, 1950 ते 1970 या काळात मुंबईची लोकसंख्या दुप्पट झालेली दिसली. त्यावेळेचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या ही गोष्ट लक्षात आली आणि ते बोलले की अशा प्रकारे जर 20 वर्षात जर दुप्पट होणार असेल लोकसंख्या, तर हे शहर तेवढी लोकसंख्या घेऊ शकणार नाही. आणि म्हणून वसंतराव नाईकांनी त्यावेळेला नवी मुंबईचा प्रस्ताव मांडला. बरोबर की नाही? त्यांचा जन्म तर मुंबईत झाला नव्हता. विजन त्याला एक व्हिजन पाहिजे. मग अशी विजन आज महाराष्ट्रातल्या कोणत्या नेत्यांमध्ये, पक्ष कुठलाही असू दे, कुठल्या नेत्यांमध्ये तुम्हाला दिसते? माझा आता प्रश्न असा आहे की हा फक्त नुसता व्हिजनचा विषय नाहीये. ते काय 4 एजन्सीज लावतील, त्याच्यासाठी तळमळ पण पाहिजे. नाही, बरोबर आहे. ती तळमळ, ती विजन भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस आहेत, महाराष्ट्रामध्ये आता हा कोणाकडे दिसते तुम्हाला? फक्त राज ठाकरेकडे. बाकी एकाही नेत्याकडे? जे मी पाहू शकतो, मी एक चित्रकार म्हणून ह्या महाराष्ट्र पाहू शकतो, त्या पद्धतीचा महाराष्ट्र उभा राहिला तर त्याच्यासारखं राज्य नसेल. आणि हे मी अत्यंत आत्मविश्वासाने बोलतोय तुमच्याशी. ह्याच्यामध्ये परत खुर्ची येत नाही, ह्याच्यामध्ये मुख्यमंत्री पद येत नाही. पण मी जे पाहू शकतो, मी जे पाहतोय, साधी गोष्ट लक्षात घेऊया ना, महाराष्ट्राची ब्ल्यूप्रिंट मांडण्याचा तरी आजपर्यंत कोणी प्रयत्न केला का हो? नाही केलं. नाही केला. तो आम्ही केला ना. म्हणजे महाराष्ट्राचा विकास आराखडा, महाराष्ट्र कसा आपल्याला दिसतोय, महाराष्ट्राचे प्रश्न काय आहेत, महाराष्ट्राच्या प्रश्नांची उत्तरं काय आहेत,
हे कोणीतरी प्रयत्न केले का? Blueprint न वाचताच टीका टिप्पणी करतात ना कोण? अनेक लोक नाही, पण त्यांना वाचायचंच नसतं ना. कसं असतं, तर प्रश्न असा आहे की चेष्टाच करायची असेल तर त्याच्यात त्यांचं आयुष्य जाणार. बरोबर आहे. म्हणजे मी 2014 ला 2006 युती तुटली, त्यात दो- नुकसान ब्ल्यूप्रिंटचं झालं. नाही 2006 साली याचं कारण आपल्याला महाराष्ट्रामध्ये विकास व्हावा असं वाटतच नाही. युत्या तुटतात, ह्यांच्यामध्ये गोंधळ झालाय. आम्हाला कॉन्ट्रोवर्सीचा इंटरेस्ट आहे ना. तुम्हाला बरोबर आहे. बरोबर आहे. तुम्हाला महाराष्ट्राच्या विकासामध्ये इंटरेस्टच नाहीये कोणाला. 2006 ते 2014 जे पत्रकार मला हिडवत होते ना, काय कुठे गेली ब्ल्यूप्रिंट, कुठे गेली? त्या ब्ल्यूप्रिंटचं काय झालं? त्यातल्या 2014 नंतर एकाही पत्रकारांनी मला ब्ल्यूप्रिंट वरती प्रश्न पण विचारलेला नाहीये. याचं कारण वाचलेलंच नाहीये, वाचायची पण नाहीये आणि इच्छा पण नाहीये. पण तुम्ही जे तेव्हा भाषण केलं होतं षण्मुखानंदमध्ये सुद्धा आणि रंगशारदामध्ये सुद्धा ते यूट्यूबवर अवेलेबल आहे. ते खरंच बघण्यासारखं आहे. म्हणजे मुलाखतीचा भाग सोडून द्या, पण अतिशय उत्तम त्याच्यात तुम्ही भूमिका मांडलेली आहे आणि काय होतंय मुंबईचं हेही तुम्ही त्याच्यात मांडलेलं आहे. तुम्ही म्हणता की माझ्याकडे ती विजन आहे, मी ते करू शकतो. लोक तुमच्यासोबत कसे येतील? कसं येतील म्हणजे? म्हणजे लोकांना जे प्रश्न आहेत तुमच्याविषयीचे, आपण जे चर्चा केली आता, काय आहे, सगळ्या लोकांनी गोष्टी तुमच्यासोबत यावं असं कसं काय आहे, केलं म्हणजे लोक तुमच्यासोबत कसं येतील? आहे, आंबा पण मुरायला वेळ लागतो, नंतरच त्याचा मोरांबा होतो ना. कळलं का? बरोबर. भारतीय जनता पक्षाच्या पण देखील 60 वर्षानंतर हातामध्ये सत्ता आली हो. 60 वर्ष सांगतच आले ना, आमच्या हातात सत्ता द्या. बरोबर आहे. 1966 ते 95 माननीय बाळासाहेबांनी सर्व नेते हेच सांगत आले ना, आमच्या हातामध्ये सत्ता द्या. तुमची तर तशी ती 4थी-5वीच निवडणूक आहे. मी 18 वर्ष झाली आता या सगळ्या ह्याला, आणि मला मला विश्वास आहे, मला खात्री आहे की लोकांना हे पटेल, लोक विश्वास टाकतील, हा मला विश्वास आहे. राजजी, अमित ठाकरेंना विधानसभेवर का पाठवायचं? मी नाही पाठवलं, त्याची इच्छा होती. निवडणूक लढवायची हो, माझ्या मनात तर येऊच शकत नाही हो असं. का म्हणजे नाही? माझ्या मनातच येत नाही निवडणूक लढवायचं, तर मी माझ्या मुलाला कुठून सांगणार तू लढ म्हणून? अमित ठाकरेंचा हा स्वतःचा निर्णय आहे, हो ते लढताय. हो, माहीमची पोझिशन काय आहे? जी असेल ती असेल, तुम्ही जो काही निकाल येईल तो ऍक्सेप्ट करणार 100%. आणि निवडणूक लढवायची आहे, पूर्ण साथ देणार. हं? म्हणजे अमितला प्रश्नच पूर्ण नाही. साथ देत आहे. हो, अर्थातच ना. साथ म्हणजे आता मी बाकीचा प्रचार करतोय, कळलं का? तो, त्याची पत्नी, माझी त्याची आई आणि हे सगळेजण सगळे प्रचार करतायत, पक्षाचे सगळे लोक आहेत, ते सगळे प्रचार करतायत. आणि मला माहिती आहे, वाटतंय मला की माहीम दादर मधली लोक त्याला तर मतदान करतीलच, पण यावेळेला तुम्हाला अनेक ठिकाणी सरप्राईजेस पण मिळतील. इथेच राज ठाकरे वेगळे ठरतात की स्वतःच्या मुलासाठी ते घरोघरी जात नाहीये. जसं अजित पवार बारामतीमध्ये आता वन फिरतायत, पण राज ठाकरे मात्र इतरत्र आपल्या पक्षाचं काम करतायत. बघा, मुलासाठी प्रश्न असा आहे माहीममध्ये माझ्यासाठी. इतके फिरत नाहीयेत की असा समज कोणाचा होऊ नये की नाही, राज ठाकरेच उभे आहेत. नाही नाही, हा प्रश्न समजायचा नाही. प्रश्न असा आहे की माझ्यासाठी जसा अमित उभा आहे, तसा माझ्यासाठी संदीप उभा आहे, तसा माझ्यासाठी अविनाश जाधव उभा आहे, तसा माझ्यासाठी राजू पाटील उभा आहे. माझा प्रत्येक उमेदवार हा तितकाच मला महत्वाचा आहे, कळलं का? आणि आज अमित जर समजा एका आत्मविश्वासाने लोकांपर्यंत घराघरामध्ये जातोय, मला असं वाटतं लोक नक्की विश्वास ठेवतील. राजू पाटलांचं नाव घेतलं तुम्ही. राजू पाटलांच्या विरोधात तिथे महायुतीतलेच नेते काम करतायत. अहो, ज्याला तुम्ही साथ दिली मी होती. मी तुम्हाला तेच सांगतो, आता माझ्याकडनं जे करायचं ते मी केलं, बरोबर आहे. माझा शब्द काय होता? मी बिनशर्त पाठिंबा देतोय, बरोबर आहे. म्हणजे ज्यावेळेला आम्ही निवडणूक लढवू त्यावेळेला आम्ही शर्ती टाकू असा त्याचा अर्थ होत नाही ना. बरोबर आहे. हा हा प्रश्न असा आहे की हा विचारधारेचा प्रश्न आहे, हा एका गोष्टीकडे बघण्याचा आहे, हा एका संबंधांचा आहे. मी संबंध पाळतो, मी संबंध ठेवतो, त्यांना नसतील पाळायचे, त्यांना नसतील ठेवायचे, हा त्यांचा विषय आहे. मी या गोष्टींची जबरदस्ती नाही करू शकत. सदा सरवणकर तुमच्यापर्यंत तुम्ही आले मला एक आतापर्यंत एक साधी गोष्ट सांगा, मी नाकारलं ना, मी नाही भेटलो ना, का नाही भेटलं? माझा विषयच नाही ना तो, माझा विषयच नाही त्याच्याशी, बरोबर आहे. माझा काय संबंध त्या त्यांनी गोष्टींशी? लढवावं की लढू नये हा त्यांचा निर्णय आहे. अहो, तो त्यांचा विषय आहे. त्यांचा पक्षाचा विषय आहे तो, ह्याच्यामध्ये मी काय चर्चा करायची आहे? तुम्हाला वाटलं तर करा, नाही वाटलं तर नका करू, मी माझा निर्णय घेतलाय, मी लढणार. संपला विषय. समोरच्यानी फक्त एवढंच लक्षात ठेवावं, राजकारण बदलत असतं. याच हाच- नोटवरती
हाच तुम्ही महत्त्वाचा मुद्दा आहे की राजकारण बदलत असतं. जे राज ठाकरे म्हणाले ह्याच्यात अनेक अर्थ आहेत. ते कोणाला संबोधून म्हणाले, कोणासाठी म्हणाले हे समजण्या इतके राजकारणी सुज्ञ आहेत. मी त्याच्या खोलात आणि विश्लेषणात जाऊ इच्छित नाही. राजसाहेब, तुम्ही आमच्याशी मनमोकळा संवाद साधला. मनापासून धन्यवाद. धन्यवाद.